नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण बनवणार आहोत अगदी खास आणि जरा नवीन पद्धतीने मटकीची उसळ. तीही शेंगदाणे न वापरता आणि एका स्पेशल वाटणासोबत, ज्यामुळे तुमच्या उसळीची चव दुप्पट छान लागेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी मी मोड आलेली मटकी घेतली आहे. आता आपल्याला ही मटकी गरम पाण्यात टाकून त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालून मऊ होईपर्यंत उकळून घ्यायची आहे. मटकीला छान उकळी आली की बाजूला काढून घ्या. आता आपण बनवूया आपल्या उसळीसाठी लागणारे एक स्पेशल वाटण. त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ताजं खोबरं, हिरवी मिरची, आलं, लसूण, तीळ, जिरे आणि ताजी कोथिंबीर. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे भाजलेले शेंगदाणे सुद्धा घालू शकता. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे. आता हेच वाटण आपल्या उसळीची चव दुप्पट करणार आहे. आता कढाईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घ्या. फोडणी छान तडतडली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्या. कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. आता कांदा छान परतला गेला की त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. मसाल्यामध्ये लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, धने पावडर, हळद आणि हिंग घालून घ्या आणि मंद आचेवर परतून घ्या. आता त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून 2-3 मिनिट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. मग त्यामध्ये उकडलेली मटकी, त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून सर्व एकजीव करून घ्या. 2-3 मिनिटे आपल्या मटकीला मस्त छान मसाल्यामध्ये शिजवून घ्या, म्हणजे सगळा मसाला मटकीमध्ये छान मुरेल. ही मटकीची उसळ अगदी झटपट बनते आणि तुम्ही टिफिनसाठी किंवा एकदम गडबडीत जेव्हा आपण असतो तेव्हा सुद्धा अगदी 5 मिनिटात बनवून ही उसळ तयार होते. मस्त उकळी आली आहे आणि आता तयार आहे आपली झणझणीत, पौष्टिक आणि चविष्ट अशी मटकीची उसळ. ही उसळ तुम्ही भाकरी, पोळी किंवा भातासोबत एन्जॉय करू शकता. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.